लहानपणी एक कविता ऐकली असेल, ABCD सातारा, त्यात निघाला म्हातारा, म्हाताऱ्याने आणले शाबू काय, अशी ती एक कविता आपण म्हणायचो. त्या लांबच लांब आणि निरर्थक वळणारं जाणारी ही कविता मला सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आठवली आणि साताऱ्याची सगळीच ABCD जाणून घ्यावी, वास्तविकता काय हे समजून घ्यावं याचा प्रयत्न करतोय. साताऱ्यात नेमकं काय घडलं, कोण चूक, भाजपची सत्तेची हाव एवढी खरंच मोठी आहे का, की भाजपला बदनाम करण्याचा डाव, सत्तेची हाव की बदनामीचा डाव, हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघावा लागणार आहे. भाजपने अध्यक्ष केलंय तरी कोणाला, शिवसेनेला पद देऊन शिवसेनाच नाराज का झाली आहे, हे सगळं नीट समजून घेण्यासाठी ABCD सातारा हा व्हिडिओ बघा. साताऱ्याची जिल्हा परिषद हा बराच वादाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये झालाय. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदावर भारतीय जनता पार्टीनं आपला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बसवला आणि यावरून जे रणकंदन माजलं त्यात महाराष्ट्रात साताऱ्याच्या गादीवरून पुन्हा एकदा सत्तांतर होण्याच्या स्थितीपर्यंतची चर्चा आली. बरं, या सगळ्या प्रकारामध्ये बाजू काय आहे, कोणाची घ्यायला हवी, या सगळ्या विषयांची चर्चा व्हायला नकोय. मुळात भाजपची सत्तेची हाव एवढी वाढली आहे का, की भाजप वाटेल त्याला फोडून वाटेल ते करून आपली सत्ता प्रस्थापित करतोय. सत्तेची कोणतीही स्थळं आपल्या हातून जाऊ नयेत यासाठी भाजप वाटेल त्या स्तरावर चाललाय का, या सगळ्या विषयांचा विचार कुठेतरी करणं आवश्यक आहे. म्हणजे मुळात एवढ्या पोलीस बळाचा वापर करत मंत्र्यांना मारून असं म्हणता येतं, ही सत्ता मिळवणं भाजपसाठी आवश्यक होतं का? जो वादाचा मुद्दा आहे तो जरा नीट तपासून बघूया. मुळात सातारा जिल्हा परिषदेमध्ये 65 सदस्य आहेत. या 65 सदस्यांच्या पैकी 27 सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत. म्हणजे सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार आणि शिवसेना हे दोन्ही सत्तेतले पक्ष, या दोघांचे मिळून संख्या होती ती 35. म्हणजे बहुमताच्या पलीकडचा आकडा या दोघांच्या पक्षाकडे आहे. मला गंमत याची आहे की 27 आणि 35 हे गणित घातलं तर बिचारी काँग्रेस आणि बिचारं राशप कुठेच उरत नाही. जाऊ दे, तो मुद्दा नाही आहे. आता सत्ता कोणाची स्थापन करायची यावरूनचा वाद आहे. सत्ताधारी पक्षातल्या 3 घटक पक्षांच्या मध्ये वाद आहेत की सत्ता कोणाची असली पाहिजे. त्यातल्या एका अपक्षाने भाजपला पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे झाले 28. आता 28 सदस्य असलेल्या भाजपला अध्यक्षपद मिळायला हवं की 10, 20, 15 अशा पक्षाला अध्यक्षपद मिळायला हवं. बरं, मुळात गंमत अशी आहे की या सगळ्यामध्ये भाजपने जो अध्यक्ष केलाय ते कोण आहे? मुळात ज्या महिला अध्यक्षाची निवड केली गेली आहे त्या महिला अध्यक्षा या शिवसेना पक्षाच्या आमदाराच्या पत्नी आहेत. शिवसेना पक्षाच्या आमदाराच्या पत्नी आहेत. बरं, आता गंमत अशी आहे की शिवसेनेने सातारा जिल्ह्यामध्ये ही निवडणूक लढवताना साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या सोबत बैठक घेऊन एक गोष्ट ठरवली होती की आपापल्या तालुक्यात कोणासोबत युती आघाडी करायची हे आपणच ठरवावं आणि निर्णय घ्यावा. या निर्णयानुसार कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी भारतीय जनता पक्षासोबत निवडणूक पूर्व युती केलेली होती. या निवडणूक पूर्व युतीमुळे महेश शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय केला, कारण त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे त्यांच्या सौभाग्यवतीला हे त्या भाजपकडूनच निवडून आणलेलं होतं. शिवसेना आमदाराच्या पत्नीला अध्यक्ष करायचं नाही, भाजपच्या नाही, शिवसेना आमदाराच्या पत्नीला अध्यक्ष करायचं नाही, तर अन्य शिवसेनेच्या कुणाला तरी जे
शंभूराज देसाई यांच्या जवळचे आहेत किंवा अन्य लोकांच्या जवळचे आहेत, त्यांना अध्यक्ष करायचं, हा विचार शिवसेनेमध्येच होता. म्हणजे आपल्या नेत्याला संधी नाही, आपल्या दुसऱ्या नेत्याला संधी मिळाली पाहिजे, यासाठी शिवसेनेतला हा अंतर्गत संघर्ष होता. शिंदे यांनी निवडणूक पूर्व युतीमुळे भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि अशा वेळी भाजपने याचा फायदा उचलत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही जणांचा सपोर्ट मिळवला, शिवसेनेच्या काही जणांचा सपोर्ट मिळवला, एक अपक्ष घेतलं आणि 33 जागा जिंकत 33 जागांवर प्रभाव दाखवत आपला अध्यक्ष करून टाकला. यातलं एक अपहरणाचं नाट्य वेगळं आहे. म्हणजे हे प्रकार तुम्हाला खरा वाटावा यासाठी आमदार शिंदेची बाईट जी मंत्रालयात दिली गेली आहे ती जशास तशी तुम्हाला ऐकवतो. माझं या बाबतीत एकच निवेदन आहे, निवडणूक पूर्व आमची जी युती आहे कोरेगाव मतदारसंघातली ही भाजप बरोबर झाली होती आणि पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांनी जी बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये सर्व महायुतीचे नेते त्या ठिकाणी हजर होते आणि त्या नेत्यांनी असं ठरवलं प्रत्येक महायुतीचा आमदार स्वतःच्या मतदारसंघात कुणाबरोबर युती करणार हा त्याचा त्यांना निर्णय घ्यायचा आणि त्या पद्धतीनं आज आम्ही पुढे गेलो. आम्ही निवडणूक पूर्व युती ही भाजप बरोबर केली होती, पण नंतर आमचे लोकही शिवसेनेच्या कॅम्पमध्ये गेले होते. पण नंतर जसं सगळ्यांच्या लक्षात आलं शेवटच्या 5-7 दिवसामध्ये की आज आमच्या काही लोकांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या काही घटक पक्षातल्या लोकांसोबत या ठिकाणी युती केलेली आहे, ते आमच्या मतदारसंघात मान्य नव्हतं. त्यामुळं आमच्या दोन्ही सदस्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी निर्णय केला की कसल्याही परिस्थितीत निवडणूक पूर्व जी युती भाजपबरोबर झाल्या त्यांच्या बरोबरच राहण्याचा आम्ही निर्णय घेतला. मला वाटत नाही का हा चुकीचा आम्ही निर्णय घेतला. पाहिलं म्हणजे आता भाजपनं घेतलेला निर्णय चूक की बरोबर हे ठरवायला पाहिजे ना. मंडळी, मी तुम्हाला 2019 या वर्षात घेऊन जातो. भाजप सर्वात मोठा पक्ष असेल तरीही जोडतोडमध्ये आम्ही भाजपला मागे ठेवायचं म्हणून सत्तेपासून दूर ठेवण्याचा जो काही प्रयत्न झाला होता तो प्रयत्न सातत्यानं होताना दिसतोय. म्हणजे भाजपला सत्ताच मिळू द्यायची नाही, त्यांनी ॲडजस्टमेंट करत राहायची. हे जे नवं धोरण चालू आहे त्या धोरणाचा साताऱ्यातला हा परिणाम तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे साताऱ्यामध्ये कुठल्याही स्वरूपात भाजपचा अध्यक्ष उपाध्यक्ष नाही झाला पाहिजे यासाठी वाटेल ती जोडतोड करायला तयार आहेत. जर सत्ताधारी पक्षात असूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना वेगळा आपलं चूल बांधून काही लोकांना घेऊन ती जिल्हा परिषदेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असतील आणि हाच प्रयत्न भाजपनं केला तर तुम करो तो रासलीला, बीजेपी करे तो कॅरेक्टर ढिला, असं कसं बरं चालेल. म्हणजे भाजपने सत्तेपासून दूर राहण्याचा 2019 ते पुढची 2.5 वर्ष फटका घेतला, त्याचे परिणाम भोगले. पुढे सत्ता त्यांच्यापासून काढून घ्यायची म्हणून शिंदेंच्याकडे दिली. तोच कित्ता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला भाजपने गिरवावा असं अपेक्षित आहे का. म्हणजे मुळात भाजपची सत्ता लालसा ही कमी जागेवरती नाही आहे, नंबर 1चा पक्ष झाल्यावरती आहे. त्यामुळे नंबर 1 असताना अध्यक्षपद आपल्याला मिळावं ही भाजपची भूमिका मला चुकीची वाटत नाही. त्यामुळे याला मी हाव वगैरे म्हणणार नाही. हां, पण एक गोष्ट नक्की आहे, पोलिसी बळाचा वापर ज्या पद्धतीनं झाला, अर्थात ते गैरसमजातून झालं की समजातून झालं की कोणी मुद्दाम करायला लावलं, हे सगळं कसं केलं गेलं, या सगळ्याचीही चौकशी तपास होणं आवश्यक आहे. मुळात या सगळ्या प्रकाराच्या आडून भाजपने हे करायला नको होतं असा जो नरेटिव्ह पसरला जातोय त्यातलं उत्तर मिळावं यासाठी मी बोलतोय. अध्यक्ष भाजपने केलेला असला तरी शिवसेनेच्या आमदाराची बायकोच त्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत हे विसरून चालणार नाही. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज